शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातील घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांपैकी एक मुख्य पीक म्हणजे की सोयाबीन पीक आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी सगळीकडे केली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की आपलं सोयाबीनचं येणारं जे काही उत्पन्न आहे हे चांगलं त्यामध्ये आलं गेलं पाहिजे. सोयाबीनचं येणारं जे काही उत्पन्न असतं जवळजवळ 60% अवलंबून असतं शेंगा भरण्याच्या स्टेजवरती. जर तुमच्या सोयाबीनच्या शेंगा जर चांगल्या भरलेल्या असेल तर दाणे चांगले भरले जातात आणि जर दाणे चांगले भरलेले असेल तर तुम्हाला सोयाबीनचं चांगलं उत्पन्न वगैरे यायला मदत होत असते. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस सोयाबीनच्या शेंगा वगैरे भरत असता अनेक वेळेस आपण त्यामध्ये 05234 असेल, 0050 असेल किंवा त्याच्यानंतर पोटॅशियम सोनेट असेल किंवा इतर जे काही येणारे पोटॅशयुक्त खतं आहे ह्या खतांचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करत असतो. पण शेतकरी मित्रांनो, हे जे काही असणारी खतं आहे ही आपल्या सोयाबीनच्या पानांमध्ये लवकर शोषली जात नाही आणि परिणामी ज्या तुलनेमध्ये आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे त्या तुलनेमध्ये आपल्याला रिझल्ट येत नाही. परिणामी सोयाबीनचे दाणे चांगले भरले जात नाही, वजन कमी राहतं आणि आपलं सोयाबीनचं उत्पन्न देखील कमी येत असतं. मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल आम्ही नेमकी वापरायचं काय? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापरायचं आहे लाखो शेतकऱ्यांचा विश्वसनीय असलेला ब्रँड म्हणजे की टाटा रॅलीचं ॲक्वाफर्ट फॉलियर पल्सो ही ग्रेड आपल्याला त्यामध्ये वापरायची आहे. ही वैज्ञानिक दृष्ट्या रिसर्च केलेली ॲडव्हान्स त्यामध्ये ग्रेड आहे. हिचाच वापर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी ज्यावेळेस सोयाबीनची पेरणी करत असतात, पेरणी करताना त्यामध्ये खतं वगैरे देत असतात आणि ही जी काही खतं आहे ही आपल्या सोयाबीन पिकाला 40 ते 50 दिवसांपर्यंत त्यामध्ये मिळत असतात. पण शेतकरी मित्रांनो, खरं तर ज्यावेळेस जास्त अन्नद्रव्याची गरज असते त्यावेळेस ही अन्नद्रव्य कमी पडले जातात. म्हणजेच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये हिडन अँगर पाहायला मिळत असतो आणि हाच आलेला हिडन अँगर भरून काढण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ॲक्वाफर्ट फॉलियर पल्सो ह्या ग्रेडचा त्यामध्ये वापर करायचा आहे. म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस सोयाबीन पीक 55 ते 60 दिवसांचं असतं, म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत असतं, अशा वेळेस आपल्याला ह्या ग्रेडचा त्यामध्ये वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे आणि पोटॅशचं प्रमाण जास्त आहे. तसेच इतर देखील बाकीचे ट्रेस एलिमेंट आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ॲक्वाफर्ट फॉलियर पल्सो ह्या ग्रेडची फवारणी घेणार आहात, ह्या फवारणीमुळे नेमकी तुम्हाला फायदा काय होणार आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या सोयाबीनच्या शेंगा ज्या असणार आहे ह्या शेंगा चांगल्या भरल्या जाणार आहे. त्याच्यानंतर दाण्याचं वजन वाढायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर जे काही दाणे वगैरे असणार आहे आपल्या दाण्यामध्ये तेलाचं प्रमाण देखील याच्यामुळे वाढलं जातं. फुलाचं रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होतं, फुलांची गळ होत नाही. असे अनेक फायदे शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्या फवारणीचे पाहायला मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला नेमकी ॲक्वाफर्ट फॉलियर पल्सोचा वापर नेमकी कसा करायचा आहे हे त्यामध्ये समजून घ्या. आपल्याला याचा वापर करत असताना जो काही सांगितलेला कालावधी आहे म्हणजे साधारणपणे 55 ते 60 दिवसांच्या दरम्यान याची आपल्याला त्यामध्ये फवारणी घ्यायची आहे. 1 एकरसाठी आपल्याला 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि संपूर्ण 1 एकर क्षेत्राला याची आपल्याला दाट फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी काही ग्रेड आहे तुम्ही सल्फर आणि जे कॉपर युक्त औषध आहे ह्या औषधांना सोडून इतर सर्व औषधांसोबत याचा वापर त्यामध्ये तुम्ही करू शकता. तसंच शेतकरी मित्रांनो, याचा वापर फक्त सोयाबीन पिकालाच नाही तर इतर असणारे जे काही तेलवर्गीय पिकं आहे, त्यानंतर इतर जे काही असणारे डाळवर्गीय पिकं आहे अशा सर्वच पिकांसाठी तुम्ही याचा वापर त्यामध्ये करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या सीझनमध्ये तुम्हाला जर वापर करायचा असेल तर जे काही 05234 असेल, 0050 असेल, पोटॅशियम सोनेट असेल, इतर जे काही पोटॅशयुक्त खतं आहे तर ह्या खताला रामराम करा आणि शेतकरी मित्रांनो ॲक्वाफ्लोट फॉलियर पल्सोला त्यामध्ये सलाम करा आणि याचाच वापर त्यामध्ये नक्की करा. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता किंवा शेतकरी मित्रांनो डॉक्टर विश्वास हेल्पलाईन नंबर मी दिलेला आहे कंपनीचा, याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, नव्याने आता व्हॉट्सअपची देखील सुविधा चालू झाली आहे, इथे सुद्धा तुम्ही संपर्क करून अधिक माहिती त्यामध्ये घेऊ शकता. तर नक्की त्यामध्ये वापर करा आणि सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न नक्की मिळवा. धन्यवाद.